पूर्ण गाडीत आहे ना, हे कधी बघा 12 महिने फुल. सणासुदीला गणपतीच्या टायमाला सीझनमध्ये तुम्ही बघा ना, खचाखच गर्दी असते या गाडीला, पाय ठेवायला जागा नाही. क्या मसाला हवे? दासगाव काय नजारा आहे. फायनली खेडला पोहोचतोय आपण. एक महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे रत्नागिरीमध्ये गाडी घेतली, स्कूटी, आता कुठे पण फिरू शकतो. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे आणि आज चाललेलो आहे कोकण रेल्वेने प्रवास करून रत्नागिरीला. बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की कोकण रेल्वेने प्रवास करूया आणि आता पाऊस मस्त सुरू झाला आहे, का रात्रभर पाऊस लागला आहे आणि असा थंडगार मस्त हिरव्यागार परिसरातनं मस्त पाठी बघा इथून आमच्याकडून कर्नाळा किल्ला दिसतो, परंतु आता धुक्यात गेला आहे आणि आपल्याला कोकण रेल्वेचा प्रवास करताना जाम मजा येणार आहे. तर मांडवी एक्सप्रेस आहे, 8:25चा टायमिंग आहे तिचं पनवेल स्टेशनला. वाजले 7:45. घरातनं निघायचं लवकर उठलो आहे, बॅग वगैरे भरले, जे काही अनुभव असतील ते सगळं शेअर करणार आहे. सोलो ट्रॅव्हल करतो आहे, सो इंटरेस्टिंग असणार आहे. वर्षा म्हटले जाऊन या आणि नंतर फॅमिलीसोबत आपण काहीतरी ट्रिप करू. तुम्हाला काय अनुभव येते बघूया प्रवासामध्ये आणि इंटरेस्टिंग काय ना काहीतरी. ही ट्रेन पण खूप भारी आहे, तिकडे पाऊस असेल जाम, गावाला पाऊस असणार आहे. रिक्षा पकडले, जाव्या स्टेशनला पहिलं पोचूया. थंडगार वातावरण मस्त, रात्रभर पाऊस पडले काल. अमृतसर तिरुवनंतपुरम आपली ट्रेन पाठवूनच येते. ट्रेन जाईल येते अमृतसरवरून आले. सो आपली ट्रेन आलेली आहे, एक फक्त 10 मिनटं लेट झाले. 10103 मांडवी एक्सप्रेस. फायनली डब्यात पोचलो आहे आणि असा कोच आहे. मी तिकीट काढली होती आणि ती काल कन्फर्म झाली, म्हणजे RAC होती, तर आता ती कन्फर्म झाली आणि आता फायनली सीटवर बसलो आहे. तर विंडो सीट आहे आणि छान ओपनवाली सीट आहे, म्हणजे काचवाली, एमर्जन्सी एक्झिट असतं तशी. तर ट्रेन निघालेली आहे, पनवेल सोडतो आहे. आजच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोकण रेल्वेतून दिसणारे आजूबाजूचे नजारे सुंदर सुंदर बघायला मिळणार आहेत आणि ह्या गोष्टीसाठी मी खूप एक्साइट आहे. म्हणजे मला प्रवास करताना जे अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत शेअर करायला आवडतील. नजारे बघत बघत जाऊया. हळूहळू शहर सुटत जाईल आणि गावचा फील येत राहील. इकडे ऑमलेट पाव घेतला आहे, गरम आहे, हे पॅन्ट्री कारमधलंच आहे. इकडे कंटिन्यू आहे ना तुम्हाला ट्रेनमध्ये कंपल्सरी 24 तास, म्हणजे जोपर्यंत ट्रेन पोचत नाही चालूच असतं काही ना काहीतरी. छान आहे, क्वांटिटी मोठी आहे, 50 रुपयाला आहे आणि पाव पण छान आहे. आतमध्ये सॉसेस लावले आहेत, कोबी आणि गाजर वगैरे असं मस्त, आणि वरती टोमॅटो केचप पण दिलं आहे. तो टेस्ट करूया. टोमॅटो केचप प्लेट पण दिले, छान आहे, मोठी क्वांटिटी एकदम. ट्रेनमध्ये मस्त. अंडा पण मोठा आहे, म्हणजे ऑमलेट मोठा आहे, गरम पण आहे, छान वाटतं. बाहेर असा मस्त पाऊस रिमझिम आणि नाश्ता. ह्या ट्रेनची खासियतच आहे फूड क्वीन बोललं जातं. हिला खूप सारे याच्यामध्ये नाश्त्याचे पदार्थ येतात मध्ये मध्ये. हा आहे पहिला बोगदा जो क्रॉस केला आपण आता. हा मस्त, बाहेर एकदम हिरवागार परिसर, थंडगार वाटतं एकदम. अशा वातावरणात कॉफीचा आनंद घ्या. कॉफी तेवढा दम नाही पाहिलासा, पण गरम गरम काहीतरी प्यायला छान वाटतंय. एरवी आपण कधीही जातो गावी, पण एक टाईम होता तेव्हा आपण अगदी फक्त सणासुदीलाच जायचं. पण गावाला जशी ओढ असते ती वेगळीच असते. म्हणजे प्रवासात तर भारीच वाटतं, प्रवास व्हावा असं वाटतं. म्हणजे पावसाळ्यात तर कोकण रेल्वेने प्रवास करणं म्हणजे खरं म्हणजे स्वर्ग सुख आहे. नमस्कार, आपला मित्र भेटला इकडे, सबस्क्रायबर आहे, दापोलीचा ना तो, कोलतर आहे. आता इथून कसं उतरणार, कुठे खेडला? ओके.
मला बघितलं तिथे. हा. लगेच क्लिक नाही झालं. बरोबर भाऊ आहे माझा. भाऊ आहे. चला भेटू. रो आलं ना पुन्हा नदीला पाणी लाल लाल आलंय. पाऊस पडलाय रात्री खूप. आता विश्रांती घेतली पावसाने, पण रात्री खूप पाऊस पडलाय. मुंबई गोवा समांतर रोड चालला बघा आपला. तर कोलाड येईल आलं ऑलमोस्ट. गाडी थांबेल आता माणगावला. कोलाडचं रेल्वे स्टेशन बघा कसं आहे. प्लॅटफॉर्मच नाही आहे. पॅसेंजर ट्रेन थांबतात. माणगाव येते आता. पूर्ण सगळे चोंडे भरलेत. हा माणगावचा बायपास ब्रिज बनतोय. काम रखडलं याचं. आज आला तर बरं होईल. नंतर आपल्याला कोकणवासियांना माहिती आहे, तुम्हाला गणपतीच्या टायमाला फुल जाम दरवर्षीला लागणारच आहे. माणगावकर मंडळी कोण असतील ते आता उतरतील इकडे. म्हणजे आता बघा ना 8:30ला बसलो आम्ही आणि 10 वाजता पोचलो माणगावला. किती लवकर पोचलो. आता बसने आला असतो थांबत किती टाईम लागला असता. इकडच्या आजूबाजूची गाव आहेत ना, ती लोक इथे उतरतात. रेल्वेचा हाच फायदा आहे. म्हणजे स्टेशनला उतरा, तिथून आपल्या आतमध्ये गावं असतात 1 तासभरामध्ये. तर ती परवडतात. ट्रेनने लवकर पोचतो. कम्फर्टेबल प्रवास का वाटत पण नाही. आणि तिथून मग काय गाडीने जायचं. रेल्वे स्टेशन समोरनं दिवा, रत्नागिरी दिवा पॅसेंजर येते. काय गाड्या असतात ना, त्यांना क्रॉसिंग सगळ्याच गाड्यांची क्रॉसिंग असते. मग काय गाड्या आहेत ना एकदम टाईम टू टाईम असतात. ह्या गाडीला जास्त क्रॉसिंग नाही. पूर्ण गाडीत आहे ना, ही कधी बघा 12 महिने फुल. सणासुदीला गणपतीच्या टायमाला सीझनमध्ये तुम्ही बघा ना, खचाखच गर्दी असते या गाडीला. पाय ठेवायला जागा नाही. घ्या मसाला भेल. भेलमध्ये बघा काय कांदा टोमॅटो मस्त मिक्स केलं आहे. आंबा पण आहे. तुमची फेमस आहे ना भेल. तुम्ही कुठले इकडचे? माणगावची भेळ खाऊया जरा. खुसखुशीत दिसतं एकदम. आतमधले फ्रेश आहे सगळं. आतमधला मटेरियल एक नंबर. मध्ये आंबा पण लागला. आंबट लागतं थोडासा. बघ लाईनच लागले. वडापाव, समोसा पाव, पॅटीस कंटिन्यू चालूच आहे. तुम्ही दररोज ट्रेनला असताना या कुठपर्यंत जाता तुम्ही? इथून परत येणार मग दिवसामध्ये रिटर्न येणार. माणगावच्या भेळ ते काका भेटले, मग असे दादा भेटले. भेळ घेतली. गाडीत तुम्हाला आहे ना पूर्ण विरंगुळा कंटिन्यू काही ना काहीतरी येतं आणि नवीन काही ना काहीतरी येतं. त्यामुळे फुल मजा मस्ती करत जायचा. खात जायचा. निसर्गाचा नजारा बघत जायचा. भारी फिलिंग आहे. आणि कोण ना कोणतरी आपल्या प्रवासामध्ये ओळखीचा होतो. जवळीकता होते. बोलणं चालणं होतं. प्रवास मजेशीर होतो एकदम. मुंबई गोवा हायवे आपला वीर स्टेशन येते. आमच्या गावचा रस्ता इथून आपल्याला फाटा फुटतो पुढे. मला वाटतं नेक्स्ट ट्रिप आहे ना, मी माझी गाडी घेऊन गावाला जाईन माझ्या. वीर हे स्टेशन छान केलं आहे. म्हणजे पूर्ण वाटतंय काहीतरी. वीरला तर स्टॉप नाही, पण बऱ्याच वेळेस वीरला गाड्या थांबतात. माहीत नाही क्रॉसिंगला कशाला. पण मागच्या वेळेस आम्ही गेलो ना फॅमिलीसोबत गोकर्णला चाललेलो. गोकर्णचा ट्रेन प्रवासनंतर मी मला वाटतं आत्ता प्रवास करतो ट्रेनचा असा लांबचा, जो तुमच्यापर्यंत घेऊन येतो व्हिडिओच्या माध्यमातून. गोकर्ण आम्ही फॅमिली ट्रिप केलेली. छान झाली होती. पण पावसातले लॉंग रूटचे ट्रेनचे फॅमिलीसोबतचे प्लॅन करायचे. बघूया आता वीर स्टेशनवाले कोण आहेत जवळपासचे लोक जे इथे उतरतात त्यांनी लाईक कमेंट करून नाव द्या. तुमच्या इथल्या जवळच्या गावाचं नाव सांगा. तो कोण इथे वीरला उतरतं ते पण सांगा. काकडीवाल्या काकी, भाजीवाल्या काकी अशा फिरत असतात इकडे. जरा कवळी जा, जास्त जोर नको. गाडी दररोज थांबते इथे क्रॉसिंगला ना.
तुम्ही मानगावला चढतात कुठपर्यंत? संगमेश्वरपर्यंत? खेडपर्यंत. मग तिथून रिटर्न यायला ट्रेन काय सुटत नाही. वीरला बराच टाईम थांबले गाडी. म्हटलं काहीतरी टाईमपास. बघा ना एकदम कोवळी आहे, मोठ्यातली आहे पण कोवळी आहे. तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करताना नुसता प्रवास नसतो तो, त्या प्रवासामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे प्रत्येक एरिया वाईज तुम्हाला अनुभव वेगवेगळा मिळेल. आता मानगावचे काकडे आणि भाज्या फेमस आहेत. हे बघा दासगाव, काय नजारा आहे. पुन्हा सावित्री नदीला पाणी किती आहे बघा. चला कॅन्टीनमधून ऑर्डर घेतात जेवणाची. चिकन बिर्याणी पण भेटते. 150. अंडा बिरयानी अंडा बिर्याणी 105. 105. कैंटीन में सब है, हाँ सब इधर ही बनता है ना. सब इधर. शेतीची जागा, शेती करताना लोक दिसतात. आता या टायमाला फोड वगैरे चालू आहे, बेर चालू आहे बघा. गाव मस्त गाव आहे एकदम. असे टुमदार गावं लागतात मध्ये मध्ये. कौलारू घरांचं तर उपडं बदलतं आहे, पत्र्याचीच घरं आता होतात. पण कौलारू घरांचा जो बाज होता एकदम साज होता तो लय भारी होता. मस्त गावं लागतात अशी, बघत बघत जायचं. शेतीची जागा आहे, खाली नदी आहे अशी आणि वरून भारी दिसते. पाऊस सुरू झाला बघा. आवनं अजून छोटे आहेत काय ठिकाणी, लेट पेरणी केली आहे. अगोदर पेरलेला सुकला असेल, परत पेरलं आहे. तर काय गावांकडे लावणी सुरू पण झाली आहे. त्यांच्याकडे ओलावा असतो जमिनीमध्ये, तर तिकडे लावणी सुरू झाली. कारण की हा जो टायमिंग आहे ना, जून एंडिंग म्हणजे जुलै लागला आहे, तर ऑलमोस्ट ह्या टायमाला लावणी सुरू झालेली असते. डबल ट्रॅक असतात तिथे, क्रॉसिंग असते. करंजडी खतरनाक ढग आलेत आणि आता पाऊस पडणार आहे पुढे. पण ढग बघताय ना, पूर्ण दुपारनंतरचं वातावरण पूर्ण चेंज झालं आहे. म्हणजे आता पाऊस मजबूत लागणार आहे. पानी क्या ठंडा. पावसात पूर्ण भिजून आले ट्रेनमध्ये. पुढे खूप पाऊस लागतो. इकडे पण सुरू झाला पाऊस बघा. मला वाटलेलंच पुढे जसं जसं जाऊन आपण खेडच्या इकडे गेलं तसा पाऊस मजबूत भेटणार आहे. हा पाऊस आहे ना इकडे खूप लागतोय. ट्रेनचा भोंगा वाजला म्हणजे आपली ट्रेन सुटणार आता. पाऊस कसला जोरात आला बघा. आता पुढे हा पाऊस मला वाटतं कंटिन्यू राहील. थोडा मोठा बघा. फायनली खेडला पोचतोय आपण. गाडी थोडी लेट झाली. मग अशी बराच टाईम एकाच ठिकाणी थांबलेले. चला कोण कोण खेळतंय कमेंट करून सांगा पटापट. गावी कसला पाऊस लागतोय. काय तुमच्याकडे वेफर्स असतात का खेळचे तुम्ही? ट्रेन थांबल्यावरतीच बघतो जरा, नंतर बाकी दिवस वानवडीला असतात. छान आहे. ओके थँक्यू. चला ओके बाय. खेडला इकडे गाडी थांबले. गरम गरम आहे कॅन्टीनमध्ये बाहेरच. इकडे खेडच्या बाहेर मस्त वडे काढत होते. तर मग
काय करूया, गाडी थोडीशी लेट आहे, निवांत आहे, पाऊस पडतो बारीक बारीक. आणि तर तिकडे वडापाव गरम गरम मस्त टेस्ट करूया. ही गाडी फूड क्वीन आहे, फेमस आहे या खेडचा वडापाव खायला. वडापाव एकदम फ्रेश आहे, आत्ताच बनवला आहे. वडा एकदम गरम गरम आहे आणि इकडे खेडला मस्त मिळतो वडापाव. तर वडापावचा आनंद घेऊ जरा. पाऊस आहे, गाडी थोडीशी लेट चालली आहे, सिग्नल लागत आहेत, थांबत चाललं आहे गाडी. जेवणाची ऑर्डर दिलेली आपला आणि ती नेत्रावती ट्रेन चालली आहे. आता नेत्रावती एक्सप्रेस. बऱ्याच ट्रेन लेट आहेत, त्यामुळे ही पण ट्रेन लेट झाली आहे. नाही तर एरवी ही पण ट्रेन आतापर्यंत संगमेश्वर क्रॉस झालं असतं कदाचित. ट्रेन सुटायची तेव्हा सुटेल. आपण आपलं जेवण करून घेऊया दुपारचं. मला वाटतं काहीतरी ग्रेव्ही दिली याच्यामध्ये, अंडा बिर्याणी बोलतात पण अंडा राईस आहे खरं म्हणजे. 2 अंडी येतात आणि राईस आहे. राईसमध्ये मीठ कमी आहे थोडंसं, पण आता खाली जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये बघूया कसं आहे. ग्रेव्हीमध्ये पण थोडं मीठ कमी आहे, पण ठीक आहे. म्हणजे रेल्वेमध्ये असे जे आपल्याला मिळतात जेवण ते आपल्याला पाहायला तसं नसतं कधीच. बाहेर मस्त वातावरण, अशा वातावरणात आपण अंडा बिर्याणीचं मजा घेत जाऊया. जास्त नाही आवडला मला, पण ठीक आहे. त्याच्यामध्ये ग्रेव्ही मिळते ना, ती बघ अशी असते. तर आता इकडे ग्रेव्ही ॲड केलं आहे, माहीत नाही कशी लागते आता. ग्रेव्ही थोडीशी टॉमॅटोवाली आहे. खेड सोडलं आहे, दुपारचं जेवण झालेलं आहे. वरती डोंगरामध्ये बघता ना दुःख कसलं पसरलं आहे बघा. आणि इकडे दादा एक भेटलेत कणकवलीचे, त्याच्यासोबत गप्पा करत चाललं आहे. तुम्ही गावीच असतात? शेती छान आहे. म्हणजे लग्नासाठी मुंबईला आलेला. आता लग्न होते ना का, 27ला 27ला शेवटची लग्न होती. माझ्या मित्राचं पण लग्न होतं यावर्षी, शेवटचा मुहूर्त. हां, पावसातली लग्न. हां, लग्न जरा मजा येते, गरमी नसते काय. हां, तुम्ही गावी शेतीच करता बघता? कणकवलीत कुठे? सुतारकाम म्हणून करता. कणकवलीत कुठलं गाव? करंजे. पाणी फुल आहे, मासे खूप चढले असतील आता. ही जगबुडी नदी आहे, पुढे जाऊन मासेच ते एकत्र मिळतील. नदीच्या साईडनीच आपलं रेल्वे ट्रॅक आहे. शेतं भातं मस्त बघत जाऊया. झाडाची झाडं आहेत, लोकांनी पेरणी केले. आवनं आता होत आहेत थोडी मोठी. पण तिकडे पाणी भरले तर बरीच माणसं आहेत ना, मासे पकडायला आलेले दिसत आहेत जिले घेऊन. चटणीचे मासे वल्गन लागलेले असते नाही आम्हाला रस्त्याला खूप अशी गावात असते, गावातली माणसं त्या चोंड्यामधून, जे शेताचे चोंड्या आहेत त्यामध्ये मासे येतात. बाजूला खाडी समुद्र असल्यामुळे नदीमधून ते वरती येतात. कोकणात तुम्हाला सर्रासही बघायला मिळेल त्याला गावोगावी. आणि हा पाऊस आता जोर धरला आहे ना, त्यामुळे मासे येतात लगेच. ही मजा असते गावी मित्रांनो. प्रवासामध्ये सगळे अनुभव घेते बघा. त्या साईडला ते शेतामध्ये गेले तेव्हा लोक दिसले का तुम्हाला? चिपळूणकर मंडळी कोण कोण आहेत नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या गावाचं नाव सांगा आम्हाला. कोण कोण उतरतो इकडे? चिपळूणला वडापाव फेमस आहे. आता वडापाववाले घुसतील बघा, पण सगळे भय आहे. गाडी आता माहीत नाही किती वाजता पोचेल. रत्नागिरीला टायमिंग काहीतरी 2:30चा होता. तर आता ही गाडी होते 4 वाजवेल आम्हाला. 4 आरामात वाजवेल. आणि प्रवास पावसातला, रिमझिम पावसातला प्रवास चालू आहे आपला. आज तुम्हाला कम्प्लीट पावसातला फील घ्या. कोकण रेल्वेचा प्रवास करताना तुम्ही असं समजा की माझ्यासोबत प्रवास करताय. तुम्हाला तो फील येतोय का? कमेंट करून जरूर सांगा. सावर्ड्याचा कोण आहे? पाऊस खूप लागतो गावी. सावर्डेकर बघा, गावाला कसला पाऊस आहे. अशा वातावरणात गावाला यायचं मजा वेगळी असते.
बरेच जण येत असतील शनिवार रविवारची सुट्टी काढून काय ना काहीतरी घरावरती कागद टाकायचं आहे, काय ना काहीतरी असं कामं असतात. पूर्वी आपण कसं फक्त गणपतीच्या टायमाला असं सणासुदीला यायचो. एरवी आपण फेरी होते, म्हणजे पहिल्यासारखी लोकांना 6-6 महिन्यानं असं येत नाही कोण. माहीत नाही गाडी किती वाजता पोहोचेल. सिग्नलच्या यंत्रणेमध्ये काय बिघाड नको व्हायला. आणि काय आपली कोकण रेल्वे माहिती आहे, जास्त पाऊस पडला की गडबड होते. आणि गाडी तुम्हाला दाखवतो पूर्ण खाली आहे. गाडीत तुम्हाला एखाद दुसरा पॅसेंजर दिसेल, पूर्ण खाली गाडी. वाव, काय नजारे आहेत यार. पूर्ण ब्रिज उंचावरून गाडी चालली आहे आणि अशी नदी. आणि हा असा फील बघत बघत चाललो आहे आपण, फील घेत चाललो आहे. कोकण रेल्वेची हीच खास बात आहे, प्रवास करताना असे सुखद धक्का देणारे असे छान छान नजारे येतात. त्या साईडला खूप लांब लांब आहे, असे खूप पाणी वॉटरफॉलसारखं दिसतंय तिकडे. त्याला मस्त चहा पिऊया जरा, चहाचे झुरके घेऊया जरा. तुम्ही पण या चहा प्यायला आपल्यासोबत. कशा द्या? 20 रुपयाला. गाडीमध्ये फुल टाईमपास आहे, म्हणजे तुम्हाला सगळं मिळणार. असा मस्त चहाचा झुरका आणि बाहेर असं वातावरण, काय फील आहे मंडळी. आणि इकडे आता आपण आरवली रोडला आलो आहे, इथे गाडी थांबले. तर ही ट्रेन क्रॉस झाली, त्यासाठी आपली ट्रेन थांबली होती. संगमेश्वर रोड पूर्ण खाली आहे. अक्षरशः प्लॅटफॉर्मला माणसं जास्त कोण दिसत नाहीत, पूर्ण मोकळं आहे. एरवी किती गर्दी असते ना. कृपया लक्ष द्या, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी मडगाव ला जाणारी 15 वाजून 5 मिनिटं म्हणजे 3 वाजून गेलेत. आणि गाडी झाली लेट. आता याच्या पुढचा स्टॉप आहे तो रत्नागिरी. हा प्रवास आहे कोकण रेल्वेचा, सगळ्यांच्या आवडीचा कोकण रेल्वेचा प्रवास. तुम्हाला पावसातले नजारे कसे वाटतात बघायला नक्की कमेंट करून सांगा. पाऊस पण मस्त टायमावरती झाला आहे. आम्ही चाललो आहे रत्नागिरीला. तर संध्याकाळचे 4 वाजायला आलेत. आपली रत्नागिरी पोहोचतोय आपण. आपली रत्नागिरी येते आता, आले ऑलमोस्ट. आता मगाशी जो लागला ना रस्त्याला, तो इकडे पाऊस नाही पडला आहे बघा. आणि आपण पोचतोय रत्नागिरीमध्ये. 4 वाजायला आलेत, 15 मिनटं बाकी आहेत, 3:45 वाजलेत. आणि केवढी मोठी ट्रेन, असा मोठा वळसा घेऊन, काय भारी वाटतं. आणि इकडे पाठी पण आहे. आणि फायनली रत्नागिरी पोचल्यानंतर एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट म्हणजे एका दिवसासाठीच राहायला आलो मी, पण बघूया. तो रत्नागिरी आला का? रत्नागिरी आला का? नाही. सो फायनली पोचलो आहे मी रत्नागिरीला. 4ला 5 मिनटं असताना ही ट्रेन पोचली. एरवीचा टायमिंग आहे 2:30चा काहीतरी, पण लेट झाले, गाडी खूप लेट झाले. आणि आता जरा असं वाटतं आहे की कुठे जाऊन रेस्ट करायला पाहिजे. प्रवास लांबल्यासारखा वाटतो आहे. बरेच जण इकडे उतरलेत, बघतायत आम्हाला. कोणतरी चेहरा ओळखीचा दिसतो आहे. पाऊस इकडे बरा आहे, थांबला आहे जरा इकडे. संगमेश्वरच्या इकडे अगोदर तर किती पाऊस होता बापरे. हा इथे पाऊस लागला आहे, पण रात्री लागला आहे बहुतेक. चला आता इथून हॉटेलचं करूया काहीतरी. रत्नागिरीला पोचायचा टायमिंग आहे ना 10103. ही जी गाडी आहे मांडवी एक्सप्रेस, जी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते. रत्नागिरीला टायमिंग यायचा 14 वाजून 40-50 मिनिटाने, म्हणजे जवळपास 2:45 वाजता ती पोचते. तर आता तिला वाजले किती 4, म्हणजे जवळपास 1 तास गाडी लेट आहे. 1 तास मध्ये क्रॉसिंग. आणि पाऊस पडला ना तिकडे, त्यामुळे थोडंसं होतं असं. काही गाड्या लेट असल्या की दुसऱ्या गाड्यामध्ये परिणाम होतो. तर आता रत्नागिरीला पोचलो. ही गाडी आहे ना
मडगावला तिचा टायमिंग आहे पोचायचा, तर ते अंतर कदाचित कवर करतील नंतर. मांडवी एक्सप्रेस आहे ही फूड क्वीन म्हणून ओळखली जाते. याच्यामध्ये खूप सारे जेवणाचे वेगवेगळे पदार्थ, रेसिपीज तुम्हाला फूड तुमच्या सीटवरती येऊन देतात लोक. ऑब्वियसली पैसे देऊन, पण खूप सारे ऑप्शन येतात. म्हणजे अगदी चिकन लॉलीपॉप पण येतो, सूप, चायनीज, बिर्याणी, अंडा बिर्याणीचे वेगळे प्रकार, खूप सारे काय काय असतं. त्यातल्या मी काही पदार्थांचा आस्वाद घेतला. ओके होते एकदम, पण काही नाही. लस्सी होती, थंडा, त्यानंतर चॉकलेट वगैरे खूप सारखं. आता इकडे जाऊन सगळ्यात पहिलं मला रूमचं करायचं आहे. इकडे बघा, हे असं इथे बसायला आरक्षित ज्यांचे डबे आहेत त्यांना गाडी लेट येते त्यांच्यासाठी. आणि इकडे बघाल तर प्राध्यापक मधु दंडवते यांचं छान एकदम मस्त मोठं असं फ्रेम लावलं आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार, छान मस्त फ्रेम आहे. बाहेर पडूया, रिक्षा स्टँडच्या इकडे जाऊया. जर तुम्हाला काय खायचं असेल तर खाऊ शकता. गाड्या तर खूप आहेत, प्रायव्हेट गाड्या, रिक्षा, कार सगळ्या आहेत. वेलकम टू मँगो सिटी रत्नागिरी मँगो सिटी असा पूर्ण परिसर आहे. इकडेच पाठीमागे स्टेशन आहे आणि मी गुगलला चेक केलं ना तर इकडेच बाईक रेंटलवाल्यांचं इथेच कुठेतरी आहे. तेव्हा इथून स्टेशनला पण इथून पण जाता येतं. हा एक रस्ता आहे. श्री साई समर्थ बाईक रेंटल यांच्याकडे आलो, स्टेशनच्या बाजूलाच आहे आम्हाला. हां, तर इकडे आलो तर इथे आम्ही स्कूटी रेंटवर घेतले. 600 रुपये सध्या रेट आहे पर डेचा. तर तुम्ही 2 दिवसासाठी घ्याल तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे होतो थोडा. आणि टायमिंग तुम्ही याल त्या हिशोबाने 24 तासाचा असतो. घेतलं व्यवस्थित आहे, होंडाची आहे ॲक्टिवा, पण बरं स्टेशनच्या जवळ आहे, कुठे जायला नको रिक्षाचा. गणेश नाव आहे त्यांचा. आम्ही आलो तर मला काही ते दिसलंच नाही ऑफिस वगैरे काय. बोले जावा तुम्ही इकडे जावा, भेटेल. एक महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे रत्नागिरीमध्ये गाडी घेतली स्कूटी, आता कुठे पण फिरू शकतो. उद्यापर्यंत गाडी आपलीच आहे. बघा रत्नागिरीतला फील घ्या. आता सगळ्यात पहिल्या या गाडीमध्ये पेट्रोल भरूया आपल्याला आणि जरा पेट्रोल फुल करूया. 300चं पेट्रोल भरतो आहे. बघूया उद्यापर्यंत किती होतो आहे तो. स्टँडवाली गाडी आहे. तर मंडळी, आता माझा आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास झाला आहे. जो मी पनवेलवरून निघालो, आता 4 वाजून गेलेत, 5 वाजायला आलेत. 4 वाजता मी पोचलो इकडे रत्नागिरीला. तर आजच्या प्रवासामध्ये किंवा रत्नागिरीची ही ट्रिप करण्यामध्ये असं काही विशेष प्लॅनिंग नाही केलं आहे. रत्नागिरीत मला वाटतं 2-2.5 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेस फॅमिलीसोबत आलेलो. तर यावेळेस एकटा आपला एक मित्र जो आहे व्हिडिओ शूटिंग करतो, तर सोलो म्हणजे असं एकटा कुठेतरी फिरून करूया व्हिडिओ, अशा प्रकारचं प्लॅन करून मग म्हटलं जाऊया. तर या प्रवासात पण भरपूर सारे अनुभव चांगले वाईट असे येत असतात. मित्र भेटतात, असे नवीन कोणत्या कोणतरी गावाकडची माणसं भेटतात, बोलली सारी होतात, एकमेकांच्या गोष्टी शेअर होतात, छान वाटतं. बस सबस्क्राईब मंडळी भेटतात. आता मगाशी पण भेटला. तर आता इथून आम्हाला जायचं आहे सिटीमध्ये कुठेतरी एखादा हॉटेल बुक करू. तिथे बघूया 1000-1200-1500च्या आसपास रेंजमध्ये मिळतात. तर तिथून मग आपण जवळपासची ठिकाणं जसं की गणपतीपुळे आहे, मालगुंड आहे, काही गावं आहेत तिथली, काही सिटीमधले काही ठिकाणं आहेत हिडन प्लेस. 1 दिवसात जेवढं काय करता तेवढं करूया. प्रवासामध्ये भरपूर सारे अनुभव येत असतात आणि प्रवास केला पाहिजे. भरपूर साऱ्या गोष्टी स्वतःला पण त्यामध्ये शोधत असतो त्याने. म्हणजे एकटा प्रवास करण्यामध्ये वेगळी मजा असते अशी. तर चला आता इथून पहिलं रूम बुक करायला जाऊ, नंतर बघूया कसं काय पुढचा अनुभव. इथून निघतो आता आम्ही. आजचा व्हिडिओ प्रवासाचा तुम्हाला पूर्ण कंप्लीट डिटेल व्हिडिओ शूट करून दाखवलेला आहे. या व्हिडिओमध्ये फूड, त्यानंतर मग गाडीतला प्रवास, आलेले अनुभव, नजारे, तुम्हालासुद्धा काही गोष्टी रिलेट केल्या असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. असेच आपण छान छान कोकणातले रेल्वेचे प्रवास, बसचे प्रवास, आणखीन काय असेल जसे गावाकडचे काही तुम्हाला आवडणारे व्हिडिओ असतील ते नक्की शूट करून तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्याने केलं नसेल त्याने. छान छान कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट असंच कायम राहू द्या, जेणेकरून आपण आणखीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर.